मित्रांनो, कॉम्पॅक्शन कर्व्स या वेगवेगळ्या सॉइलसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दिसून येतात. सॉइलचा प्रकार कसा आहे याच्यावर आपल्याला कॉम्पॅक्शन कर्व वेगळी कशी येईल याचा अंदाज लावता येऊ शकतो. आणि याच्यावरती इवन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला सुद्धा प्रश्न आलेला आहे. आपल्याकडे इथे सँड, प्युअर सँड, सँडी क्ले, सिल्टी क्ले आणि फॅट क्ले असे 4 प्रकारचे सॉइल आहेत. जसं जसं तुमची प्लास्टिसिटी वाढते, जसं जसं चिकन माती तुम्हाला सापडत जाते, तसं तसं तुमची कर्व इकडे सरकत जाते. म्हणजे जितकी सॉइल ही ग्रॅन्युलर असेल, कोर्स ग्रेन्ड असेल, नॉन प्लास्टिक असेल, कोहेजन लेस असेल, तितकं तुमची कॉम्पॅक्शन कर्व तिकडे सरकते, म्हणजे तितकं तिला कमी पाणी लागतं. आणि जेवढं प्लास्टिसिटी जास्त असते, जेवढं लिक्विड लिमिट जास्त असतं, जेवढं प्लास्टिसिटी जास्त असते, प्लास्टिसिटी इंडेक्स जास्त असतो, सॉइल ही कोहेजिव्ह प्रकारातली असते, स्टिकी प्रकारातली असते, तेवढं मॉइश्चर कंटेंट जास्त लागतं.